तर फ्रेंड्स, एकदा आपल्या केसांवरती हे सोल्युशन लावायचं आहे. केस इतके सुंदर होतील की तुम्ही सुद्धा चकित व्हाल. कोणताही हेअर डाय किंवा हेअर कलर लावणं तुम्ही विसरून जाल. इतके सुंदर केस आपले हे सोल्युशन लावल्यावर होणार आहेत. तर ही रेमेडी कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथं बीटचा उपयोग करून मेहंदी भिजवणार आहोत. तर बीटचे आपल्या शरीरालाच नाही तर केसांनासुद्धा खूप फायदा होणार आहे. चला तर मग बीटचा उपयोग काय आहे आपल्या केसांसाठी हे जाणून घेऊया. तर बीटामध्ये लोह आणि व्हिटॅमिनची मात्रा जास्त असते आणि त्यामुळं आपल्या केसांना खोलवर पुरवठा होतो आणि मुळासह केस मजबूत व्हायला सुद्धा मदत होते. भरपूर प्रमाणात केसांना पोषण मिळाल्यामुळं केस सुंदर आणि चमकदार होतात. बीटाच्या नैसर्गिक गडद रंगामुळे केसावरील चमक पुन्हा येण्यास सुद्धा मदत होते. कोंडा आणि केस गळतीचा त्रास होत असेल तर तो सुद्धा या बीटाच्या सोल्युशनने कमी होणार आहे. कित्येक जण ह्या समस्या दूर करण्यासाठी बाजारातून उपलब्ध असलेल्या सर्व प्रोडक्ट्स वापरून पाहतात, पण त्याच्यामुळे केसांना कोणताही फायदा मिळत नाही. बीट हे फक्त त्वचेलाच नाही तर केसांना सुद्धा सुंदर बनवतं आणि मजबूत बनवतं. केसांवर चमक यायला सुद्धा याच्याने मदत होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर टक्कल पडणार असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बीटचा पॅक करून केसांवरती अप्लाय करू शकता. त्याच्याने सुद्धा तुम्हाला टक्कल येण्याची चान्सेस कमी आहेत. तर इथं आता एक बीट घेतलेलं होतं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरवरती आपल्याला बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथं लोखंडी कढई आपल्याला घ्यायची आहे. लोखंडी कढईमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, आयर्न असतं, त्यामुळं आपल्याला लोखंडी कढईच इथं मेहंदी भिजवण्यासाठी वापरायची आहे. यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा चहापत्ती घातलेली आहे. आता हे आपल्याला जोपर्यंत काळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे. गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान असं हलवत राहायचं आहे. आता याचा हळूहळू ब्लॅक कलर व्हायला सुरुवात होते. आपले केस सुंदर दिसावे किंवा मग केसांवरती छान चमक यावी, केस आपले सिल्की आणि शाईन दिसावेत यासाठी बाजारातून भारी भक्कम महागडे असे प्रोडक्ट आणतो आणि केसांवरती अप्लाय करतो, पण त्याच्याने कोणताही फायदा आपल्या केसावरती होत नाही. नैसर्गिकरित्या जर चमक आणायची असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं घरगुती पॅक तयार करायचा आहे. आज अगदी कमी साहित्यामध्ये ही मेहंदी आपण भिजवणार आहोत आणि केसांवरती अप्लाय करणार आहोत. त्याच्याने खूप छान अशी केसांना चमक येते आणि केस काळे व्हायला सुद्धा मदत होते. केसांना चमक तर येतेच, पण त्याचबरोबर केस सुंदर दिसतात आणि दाटसुद्धा व्हायला मदत होते. केस गळतीचा सुद्धा प्रॉब्लेम याच्याने कमी होतो. केस तुटणे, केसामध्ये कोंडा होणे या सर्व समस्या आज या बीटामुळे कमी होणार आहेत. तर आता आपली हे जे हळद आणि चहापत्ती होती हे मिश्रण आपलं छान काळं झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण मिक्सरवरती बारीक केलेलं बीट घालायचं आहे आणि इथं 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. जर तुम्ही मेहंदी जास्त भिजवत असाल तर इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता. आता इथं मला थोडीशी मेहंदी भिजवायची आहे, त्यामुळे मी इथं 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे. 5 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हे उकळत ठेवायचं आहे, म्हणजे हे संपूर्ण जे मिश्रण आहे हे एकजीव होईल आणि हे संपूर्ण मिश्रणाचा अर्क पाण्यामध्ये उतरला जाईल. आता हे 5 मिनिट आपल्याला इथं छान उकळत ठेवायचं आहे. तर बीट आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि तसेच केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. जर या पद्धतीनं जर तुम्ही सोल्युशन करून पाहिलं तर तुमच्या केसांवर खूप सुंदर असा कलर येणार आहे आणि आपल्या केसांचा कलर पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. तर इथं अर्धी वाटी राहील इतपत आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही रेमेडी केलीत तर गॅरंटी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा हीच रेमेडी करून केसांवरती अप्लाय करणार आहात. आपले केस पांढरे झाले असतील किंवा पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तरी ही रेमेडी खूप फायदेशीर आहे.
आणि आपले जर केस पांढरे झालेले नसतील तरीसुद्धा ही मेहंदी तुम्ही केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर कलर येणार आहे आणि तुमचे केस खूपच सुंदर दिसणार आहेत. सिल्की शाईन असे हे तुमचे केस दिसणार आहेत. तर इथं आपलं हे पाणी अर्धी वाटी आटून कमी झालेलं आहे आणि आता आपल्याला हे जे सोल्युशन केलेलं आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही गाळू शकता किंवा मग एखादी गाळणी घेऊन त्या गाळणीमध्ये सुद्धा तुम्ही गाळू शकता. खूप सुंदर असा हा बिटाचा कलर आलेला आहे आणि आता हेच कलर अगदी नैसर्गिक चमक देणार आहे. तर केसांवरती कुठलाही बाहेरचा बाजारातला प्रोडक्ट आणून यूज करायचा नाही. त्याच्यामुळे खूप सारी अशी केसांची हानी होते आणि केस आपले डॅमेज होतात. थोडक्यापुरतं आपल्याला केसांना चमक आल्यासारखी वाटते किंवा केस सुंदर झाल्यासारखे वाटतात, पण कायमचे होत नाहीत. जर घरगुती साहित्यामध्ये असं आपण नैसर्गिकरित्या जर केसांवरती हे रेमेडी अप्लाय केली तर हळूहळू आपले केस सुंदर आणि काळे व्हायला सुद्धा मदत होते. तर आपल्या घरच्या घरी अशा पद्धतीनं आपण रेमेडी करून केसांवरती अप्लाय करा. केसांना कोणतीही हानी होणार नाही. आता त्याच लोखंडी कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एखादी मेहंदी घ्यायची आहे. तर तुम्ही जे मेहंदी वापरत असाल ते मेहंदी इथं तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी हर्बलची मेहंदी घेतलेली आहे आणि हे मेहंदी पतंजलीच्या दुकानामध्ये मिळते. याच्याने आपल्या केसांना कोणतीही हानी होत नाही. अगदी छान अशी ही मेहंदी आहे आणि केसांना कलरसुद्धा छान देते. तुम्ही इथं ब्लॅक मेहंदीसुद्धा घेऊ शकता किंवा मग लाल कलरची सुद्धा घेऊ शकता. तर आता इथं मी 2 चमचे मेहंदी घेतलेली आहे. मेहंदी तुम्हाला जेवढी लागेल त्यानुसार तुम्ही इथं घेऊ शकता. इथं 1 चमचा मी आवळा पावडर घेतलेली आहे. तुम्हाला जर केस आणखीन दाट हवे असतील तर तुम्ही इथं मेथी पावडरसुद्धा इथं घालू शकता. तर आता इथं जे बीटचं पाणी आपण काढलेलं होतं ते थोडं थोडं पाणी घालून याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे. एकही गुठळी आपल्याला इथं ठेवायची नाही. अगदी स्मूथ असं याचं बॅटर बनवायचं आहे. आता हे जे मेहंदी आपण भिजवलेली आहे तर तुम्ही लगेच केसांवरती अप्लाय करू शकता. रात्रभर अशीच हे मेहंदी ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही केसांवरती लावू शकता. केस अगदी छान काळे होतात आणि केसांना छान कलर चढतो. केस सिल्की होतात आणि केस लांब व्हायलासुद्धा मदत होते. तर हे मेहंदी मी रात्रभर अशीच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे मेहंदी केसांवरती लावणार आहे. बरेचसे लोक असेही आहेत की त्यांना केसावर मेहंदी किंवा डाय लावायला खूप आवडतं. पण जर आपण नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात जर हे डाय किंवा कलर बनवून केसांवरती अप्लाय केलं तर केमिकलची भीती नाही आणि केस खराब होण्याचीही भीती नाही. आपल्या केसांसाठी बेस्ट असा उपाय आहे. सुरुवातीला आपल्याला शॅम्पू करायचा आहे आणि शॅम्पू करून केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि कोरडे करायचे आहेत. त्यानंतर हे मेहंदी आपल्या केसांवरती लावायची आहे. हे मेहंदी लावल्यानंतर 3 ते 4 तास आपल्याला केसांवरती ठेवायची आहे, जेणेकरून मेहंदी आपली छान सुकली जाईल आणि त्यानंतर ही मेहंदी आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहे. मेहंदी लावलेल्या दिवशीच आपल्याला शॅम्पू करायचा नाही, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांना शॅम्पू करू शकता. अशाच पद्धतीनं तुम्ही हे रेमेडी वरचेवर करत गेलात तर केसांना नैसर्गिकरित्या चमकसुद्धा येईल आणि केस काळे व्हायलासुद्धा मदत होईल. केस दाट व्हायला मदत होईल. बऱ्याचशा केसांच्या समस्या या सोल्युशननं कमी झालेल्या आहेत. तेव्हा हे घरच्या घरी रेमेडी तुम्ही नक्की करा आणि तुमच्या मुलांना मुलींना सर्वांनाच ह्या अशा पद्धतीचा पॅक करून केसांना लावा. खूप छान याचा फायदा आहे. बीटचे तर उपयोग आपण बरेचसे पाहिलेले आहेत. खाण्यासाठी सुद्धा बीट तितकाच महत्त्वाचा आहे आणि केसांसाठी सुद्धा. आता हे सोल्युशन मी छान मिक्स केलेलं आहे आणि आता हे रात्रभरासाठी मी ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याचा कलर तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर आलेला आहे आणि तुम्हाला कुठलाही डाय लावायची गरज नाही. इतके सुंदर केस होतात आणि चमकसुद्धा खूप छान येते. तर इथं तुम्ही पाहू शकता, अगदी दुसऱ्या दिवशी मी ही मेहंदी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे. तर अतिशय छान असा कलर आलेला आहे आणि हेच जर मेहंदी आपल्या केसांवरती अप्लाय केली तर केससुद्धा आपले खूप सुंदर आणि चमकदार दिसणार आहेत. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा मेहंदी भिजवा आणि केसांवरती अप्लाय करा. खूप छान अशी ही रेमेडी आहे. याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.
आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.